रामकृष्ण हरी चव मंत्र चॅनल मध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघा काय बनवलंय, अगदी मऊ लुसलुशीत असा साबुदाणा भगरचा ढोकळा बनवलाय बघा। त्यासाठी लागणारं साहित्य बघू। अगदी कुठलीही तयारी नसताना आपण हा ढोकळा बनवतोय, अगदी 10 मिनिटात होणारा। 1 वाटी भगर, पाऊण वाटी साबुदाणा, पाऊण वाटी दही, चवीनुसार मीठ आणि हे इनो। आता ही भगर आणि साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यातून अशी बारीक करून घेऊ, चांगली पावडर। ही जी भगर आहे, या भगरला काही भागामध्ये वरईचा भातही म्हणता, आपण याला भगरच म्हणतो। तर तुम्ही काय म्हणता ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा। याची छान पावडर बनवून घेऊ। आता अशी पावडर झाली आहे, पूर्ण बारीकही नाही झाली आणि जाड पण नकोय, तर चालते आपल्याला। ही पावडर बरोबर झाली, चाळायची पण गरज नाही। आता आपण एक अशी वाटी घेऊ आणि त्यात सर्व काढून बघा, मस्त असं पावडर झाली। आता आपण हे जे दही आहे हे टाकून घेणार आहे याच्यातच। हे दही आपलं घरचंच आहे, जास्त आंबट बी नाहीये। आंबट जर असलं तर अर्धीच वाटी घ्या, एवढी पाऊण वाटी घेऊ नका। हे दही आणि आपण ही जी पावडर बनवली आहे, हे पीठ बनवलंय ते अगदी छान असं मिक्स करून घेऊ। दहीच्या पूर्ण गठुळ्या मोडून घेऊ आणि आता आपण याच्यात पाणी घालू। ही दहीचीच वाटी धुवून घेतली। पाणी एकदम नाही घालायचं, जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे आपलं हे बेटर। पूर्ण एकजीव करून झालं। आता आपण हे 10 मिनिटासाठी असंच भिजू देणार आहे हे पीठ एकदम मस्त। आता आपण हे झाकून ठेवू आणि तोपर्यंत तडक्याची तयारी करू। किंवा तुम्हाला जर खोबऱ्याची चटणी बनवायची असेल तर ती पण करू शकता याच्या बरोबर। ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहे आपण। हे नारळ फोडून घेतलंय। आता हे जे खोबरे हे सगळं काढून घेऊ आणि हे शेंगदाणे भाजून घेतले। शेंगदाणे, हिरवी मिरची आणि ओलं खोबरं मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे आपण चटणीसाठी। शेंगदाणे, हिरवी मिरची आणि हे ओल्या खोबऱ्याचे काप टाकून जरा पाणी घालून आणि अगदी बारीक अशी पेस्ट करून घेऊ चटणीसाठी। हे आता आपण बारीक झाल्याच्या नंतर ही कोथिंबीर घालून घेऊ। 2 चमचे दही घालणार आहे आपण। दही आंबट आहे त्यामुळे जास्त पण नाही घालायचं। हे चवीनुसार मीठ आणि अजून एक वेळेस मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ। बारीक झाली आपली चटणी। आता आपण अशी डब्यात काढून आणि नंतर याच्यात तडका टाकून घेणार आहे। आपले 10 मिनिटाच्या वरती झाले तर आपलं हे जे बेटर बनवून ठेवलं होतं साबुदाणा भगरचं ते बघू। झालंय बघा, आपलं छान भिजलंय आता हे पीठ। पण अगोदर आपण तिकडे गरम पाणी ठेवून देऊ आणि ताटलीला तेल लावून घेऊ। तेल कोणतं वापरणार आहे आपण? शेंगदाणा तेल वापरणार आहे। कढईत पाणी ठेवलंय वाफे भरायला। हे जी ताटली हिला आपण शेंगदाणा तेल लावून घेतलंय। यात आपल्याला आता पाणी पाहिजे, जास्तही पाणी नाही घालायचं। आता हे 2 मिनिटासाठी आपण अगदी एकच डायरेक्शननी खूप असं फेटून घेणार आहे बघा। फेटल्यामुळे काय होतं, आपलं जे खमण ढोकळा बनतो किंवा अजून काही कोणताही पदार्थ असू दे, पीठ जे आहे हे जे बेटर आहे हे फेटून घेतलं की चांगलं हलकं फुलकं आणि नरम असा आपला पदार्थ होतो। आता आपण यात इनो घालून घेऊ। हा आला इनो। आणि इनो घातल्याच्या नंतर जास्त वेळ जाऊ द्यायचं नाही, अगदी थोडं असं पाणी घातलं। पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला एक अगदी खूप महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे। आता आपण यात हे घालून घेऊ। इनो घातल्याच्या नंतर जास्त वेळ नाही जाऊ द्यायचा। महत्वाची ट्रिक म्हणजे आपण जेव्हा हे ताटात ओततो हे मिश्रण, तेव्हा तिकडे अंधण ठेवलेलंच पाहिजे, म्हणजे पाणी हे उकळतं पाहिजे, जेणेकरून आपला ढोकळा खूप छान फुलतो। आता आपण असं टॅप करून घेऊ अगदी अलगद आणि 10 मिनिटासाठी कढईत ठेवून देऊ। ठेवली। आता हे झाकण ठेवणार आहे आणि पूर्ण 10 ते 12 मिनिटासाठी असंच वाफ भरू देऊ। त्यासाठी अगोदर 8 ते 9 मिनिटं मोठा गॅस ठेवणार आहे आणि नंतरचे 5-6 मिनिटं मीडियम गॅस ठेवू। चेक करू आता आपण। फुललाय तर खूप छान आपला ढोकळा। पण बघा, असं सुरी टाकून, आपली सुरी जर पूर्ण क्लीन आली तर समजायचं आपला ढोकळा झालाय। आणि इथं जरा जरी बरबटली तर आपण थांबून घ्यायचं, पण आपलं झालंय ढोकळा। 1 मिनिटासाठी असंच राहू देऊ। ढोकळा थंड होईपर्यंत आपण तडका पॅन ठेवलाय, त्यात आपण हे शेंगदाणा तेल घातलं। आता आपण हिरव्या मिरच्या तळून घेणार आहे अगोदर त्यात आणि नंतर तडका बनवू।
मिरच्या छान झाल्या बघा. आपण गॅस बंद करू आता. ह्या मिरच्या काढून घेणार आहे आणि यातच आपल्याला जिऱ्यांची फोडणी द्यायची. याला मोहरी वगैरे वापरायची नाही, कारण आपल्याला उपवासाला मोहरी चालत नाही. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही कढीपत्ता पण टाका. मी कढीपत्ता नाही वापरणार आहे, फक्त जिरे टाकणार आहे. आणि हे तेल पण आपलं शेंगदाणा तेल आहे बघा. झालाय आपला तडका. गॅस तर मी बंदच केलेला आहे. मिरच्यांवरती आता हे मीठ घालून घेऊ आणि जो तडका बनवला आहे तो आपण ह्या चटणीवर पण घालणार आहे बघा. आणि हाच तडका आपण खमणवर पण टाकणार आहे. आपलं खमण आता तिकडे थंड झाला असेल. थंड झाल्याशिवाय आपण तो काढायचा नाही किंवा तडका घालायचा नाही बघा. आपण आता ह्या कडा अशा सोडवून घेऊ. व्हिडिओ जरा मोठा झालाय, पण आता काय करणार, सविस्तर सांगायचं म्हटलं किंवा आपल्या आता त्यात आलंय चटणी, ओल्या खोबऱ्याची चटणी झालीये, हिरव्या मिरच्या तळून झालेत, पूर्ण हा ढोकळा झालाय, तर व्हिडिओ तर मोठा होणारच. आपण पूर्ण काप करून घेतले आणि आता आपण याच्यावर तो तडका टाकून घेणार आहे. तुम्ही पण असा ढोकळा बनवा. मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. अगदी छान झालाय आपला हा ढोकळा. एकदम मऊसूत आणि स्पंजी असा आपला हा ढोकळा बनतोय बघा. तरी गरमच आहे अजून जरा.